तसं झालेलं नाही. एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी एमपीसीच्या जे काही असतात त्या मंडळांशी बोलणं झालं होतं आणि ही तारीख पुढे ढकलावी. कारण दोन्ही परीक्षा जर एकत्र जर घेतल्या तर इतरांना सुद्धा न्याय मिळेल अशी भावना मुख्यमंत्री साहेबांची स्वतः होती. परंतु एमपीसीच्या अध्यक्षांनी जो काही थोडासा डिले केला त्यामुळे हा थोडा गोंधळ उडालाय. परंतु मला वाटतं आता परीक्षा पुढे ढकलल्यात, योग्य वेळेला त्या परीक्षा होतील. ज्या पद्धतीने सगळं बदलापूरच्या प्रकरणामध्ये वारंवार आरोप केले जात होते की हे सगळे बाहेरचे लोक आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता विजय वडेट्टीवारांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की या आरोपपत्रामध्ये बघा कुठली लोक आहेत, फेक नरेटिव्ह सेट केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून. कसला बाहेरचं तर आतलं हा काय विषय आहे का बदलापूरचा? बदलापूरचा विषय हा पीडितेचा आहे. याच्यावर फोकस करा ना. कोण कुठून आलं होतं, कोणी उपोषणाला बसलं होतं, कोणी जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, तर हा विषय होऊ शकतो का? तुम्हाला जर सहानुभूती असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपण त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो तर त्याच्या अनुषंगानं आपले वक्तव्य असले पाहिजे. मग या सरकारने काय केलं, त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही, या अशा गोष्टी करून खऱ्या मूळ केसकडून तुमचं लक्ष काय विचलित होतं? मला वाटतं यांना भावना ह्या राहिलेल्या नाहीत. सेन्सिटिव्ह ज्या पद्धतीने त्यांनी राहायला पाहिजे ते राहत नाहीत आणि आपलं राजकारण कसं पुढे जाईल याकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणून आम्ही तपासाकडे लक्ष देतोय, आम्ही त्याच्यावर कारवाई कशी होईल याच्याकडे लक्ष देतोय आणि त्यांना पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळेल याकडे सर्व सरकारचं लक्ष आहे. सुमोटो याचिका देखील होती ती आता कोर्टामध्ये पाहायला मिळाली आणि कोर्टाने देखील पोलिसांवर आहे ते ताशेरे ओढलेले पाहायला मिळतं. कारण की घटना 13 तारखेची आहे. काल खरं तर दुसऱ्या जी पीडित आहे तिचा जबाब आहे तो नोंदवलेला आहे. इतका दिवस का लागतो? झोपा काढत होतो का? अशा पद्धतीचं देखील कोर्टाने जे काही ताशेरे ओढले ते अत्यंत बरोबर आहेत आणि अत्यंत आणखीन कडवटपणे बोललं गेलं पाहिजे. परंतु त्यांच्या सुद्धा मर्यादा असतात. मी सांगितलं नक्की याच्यामध्ये ज्या का पोलिसांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत का नाही गुन्हा दाखल करून घेतला? कुणाशी वाट पाहत होते हे लोक? कुणाचा दबाव होता त्यांच्यावर हे तरी त्यांनी सांगावं ना. आम्ही तर सरकारमध्ये असून सुद्धा म्हणतो की पोलिसाचा गुन्हा हा माफ करण्याजोगा नाही, म्हणून गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली. या सर्व कारवाया ज्या होत आहेत ते कुणाच्या दबावामुळे नाही होत, परंतु जर हलगर्जीपणामुळे जर एखाद्याला न्याय मिळत नसेल तर सरकारने आणखीन कठोरातले कठोर कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. सर, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरेंनी अनेक विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कालच्या भाषणाचा एक चंक जो आहे तो एक्सपोस्टवर किंवा समाज माध्यमांवर अपलोड केलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री किती खोटं बोलतात आहेत. त्यांच्या सरकारने कुठल्या आरोपीला आतापर्यंत फाशी दिलेली? मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे की आमच्या सरकारने फाशी दिलेली आहे. हे बघा, त्यांनी काय वक्तव्य केलं काय नाही केलं हे यांच्या दाखल्या किंवा यांचे सर्टिफिकेट घेण्यासाठी आम्हाला आदित्य किंवा त्या वडेट्टीवारकडे जायची आवश्यकता नाही. आणि त्यांची असं इच्छा असेल की रोज लोकांना फाशी देत बसलं पाहिजे तर तेवढेही जल्लाद आम्ही नाहीत. जो अन्याय करेल, जो गुन्हा करेल त्याच्यावर कानूनी कारवाई केली जाते. तुम्ही कसाबच्या वेळेला बिर्याणी त्याला चारत होता हे तुम्ही विसरू नका. बिर्याणीची ताटं पोचवणारे तुम्ही लोक, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवता. कोर्टाची प्रक्रिया ज्या टायमाला पूर्ण होते त्या टायमाला या सर्व प्रक्रिया होतात. नसता सुप्रीम कोर्ट सकाळी 4 वाजता उघडलं गेलं नसतं. भारतीय संविधानाची पायामल्ली आम्ही करत नाहीत, घटनेचं पायामल्ली हे लोक करतात. म्हणून कायदा सत्तेत असलं म्हणून आपल्याला असलेला माज आपण दाखवायचा नसतो, कुणाला ताटवून जर उठून अटक करायची नसते, हे आम्ही भान ठेवलेलं आहे. म्हणून आमचे त्या आरोपाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. संजय राऊत मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री जे आहेत ते संशयी आत्मा आहे. अर्धा दिवस त्यांचा जादूटोणा तंत्रमंत्र यांच्यामध्ये जातो. अरे हे गळ्यात पट्टे घातलेले लोक आता आमच्यावर टीका करायचे लायकीचे राहिलेले नाहीत ना. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये गळ्यात पट्टे घालणारे लोक आता आमच्यावर टीका करण्याची लायकीचे नाहीत, म्हणून त्यांना आम्ही उत्तरही देणार नाही. राज ठाकरेंनी असं म्हटलं की 48 तास द्या, माझ्याकडे फ्रीडम द्या, मी पोलिसांना फ्रीडम देतो आणि बदलापूर सारखी प्रकरणं जे आहेत ते हँडल करून दाखवतो असं त्यांना. माझं सरकार आल्यावर निश्चित ते करू शकतात. परंतु या सगळ्या लोकशाहीमधल्या प्रक्रिया आहेत. ज्या दिवशी असं कधी घडेल कदाचित ते करतीलही, त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. सर, डीपीडीसी कडून एक महत्वाचा खुलासा आलेला आहे. लाडकी बहीण योजनेत जो निधी देण्यात आलेला आहे त्याच्यातला 1% जो आहे तो महिला बालकल्याण विभागाकडून वळवण्यात आलेला आहे. म्हणजे या लाडकी बहीण योजनेचा फटका पुन्हा महिला बालकल्याण विभागाला पडलेला आहे. 3% 1% पैसा तर तिथे वळवण्यात आलेला आहे.
हे बघा, प्रत्येक डिपार्टमेंटचा पैसा हा आम्ही महिला माझी लाडकी बहीण योजनेकडे वळवलेला आहे. त्यामध्ये कोणतंही दुमत नाही. आम्ही ते मान्यही करतो, कारण की या योजनेसाठी लागणारा ॲट ए टाइम एवढा मोठा पैसा तातडीनं उभं करणं हे गरजेचं होतं. म्हणून कोणत्या विभागातून पैसा कर्टल झाला तर आमदाराला देणारे काही जे काही फंड होते त्यातही कर्टल केलं आम्ही. म्हणून याचा अर्थ असा होत नाही, जर एखादी योजना तुम्हाला रन करायची असेल तर त्यासाठी लागणारा पैसा आश्वासन देणारं सरकार नाहीये, ते प्रॅक्टिकल आहे. म्हणून ते देण्यासाठी त्यांनी वळवलेला जर पैसा असेल तर त्यात काही गैरपण नाहीये. संजय राऊतांनी असंही म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि ते जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून पोलिसांवरती दबाव जो आहे तो पाहायला मिळतो. अहो, संजय राऊतच्या बोलण्याला जास्त महत्व देऊ नका. तो माणूस रोज काहीतरी नवीन बडबड करतोय. त्याने त्या उबाटा गटाची तशीच वाट लावली, त्या शरद पवारच्या गटाची सुद्धा तशीच वाट लावली. हे वाट लावणारे लोक दुसऱ्याला वाट काय दाखवतील? म्हणून यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची काय गरज नाही. बदलापूर प्रकरण घडलं तेव्हा शिंदे शेतामध्ये मग्न होते असं आदित्य ठाकरे म्हणाले. बालिशपण आहे. एखादी घटना घडते त्यावेळेला कोण तिथं असतो? घटना घडल्यानंतर कळतं ना. यांची अपेक्षा काय आहे? प्रत्येकाच्या घरी काय मुख्यमंत्री तिथं जाऊन दाराजात उभा राहणार आहे? परंतु हे राजकारणामध्ये आलेले अचानक आलेले चोरत चमच्या घेऊन आलेले जलमलेले मुलं हे असंच वक्तव्य करतात. उद्धव उद्धव ठाकरे असं म्हणतायत की शाळेत जातात, मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली, हे वाक्य कशाला? तुमचं सरकार आल्यानंतर मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य काढून टाका. तुमचं सरकार जर आलंच तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा. तुमचं सरकार आलंच ज्या महिला अर्ध्या तिकिटामध्ये आज प्रवास करतात ते बंद करून टाका. तुमचं सरकार आलंच 75 वर्षाचे जे वयाचे पुढचे आहेत त्यांना जे फ्री पाठवतोय ते बंद करून टाका. तुमचं सरकार आलंच ज्या लोकांना दर महिन्याला अन्नधान्य मोफत दिले जाते ते बंद करून टाका आणि घरी बसा. घरी बसून व्हीसीवरून सर्वांना शुभेच्छा देत बसा. हेच तुम्ही करा. परंतु तुमचं सरकार आलं तर, म्हणून तुम्हाला जे गोष्टी तुम्हाला करता आल्या नाहीत ते हे सरकार करतंय. त्यांचं अभिनंदन करायची हिंमत दाखवा. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की खरं तर या सगळ्या घटना झालेल्या आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलांवरचे अत्याचार आहेत ते मोठ्या संख्येने वाढलेले आहेत. त्यासाठी सरकारला सहकार्य करायला पाहिजे. अशा घटना जेव्हा घडतात त्या टायमाला आपण सरकारच्या बरोबर एक खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. घटना कोणत्याही महिलावर घडली, कोणत्या माता भगिनीवर घडलं तर त्या टायमाला आपली भूमिका ही राजकारणापेक्षा वेगळी असली पाहिजे. सहकार्य करून त्यांना जो कोणी करणार आहे त्याला शिक्षा कशी होईल याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि आता जो काय हे 24 तारखेचा जो बंद करतायत तो बंद यासाठी करत नाहीत की यांना काही सहानुभूती आहे. बंद यासाठी करतायत की जो आज चांगलं उल्हासाचं वातावरण होतं, ज्या लाडक्या बहिणी योजनेला पैसे माध्यमातून अनेक बहिणींना जे पैसे मिळाले त्याचा कुठंतरी आणखीन बेनिफिट ह्या सरकारला मिळू नये म्हणून हा नेरेटिव्ह पसरवण्यासाठी 24चा बंद पण आहे. परंतु लोकांना माहिती आहे या बंद मधले त्यांच्या जर मागण्या जरी पाहिल्या तर त्याला कवडीचीही अर्थ नाही. सर, बदलापूर घटनेत ज्यांना वकील म्हणून नेमण्यात आलेले त्या उज्ज्वल निकमांवर सुद्धा संशय व्यक्त केला जातो. असं म्हटलं जातं की शाळा एका संघटनेची आणि त्याच पक्षाची निगडीत असलेल्या उमेदवारांना कसं काय वकील म्हणून तुम्ही तयार करू शकतात राज्य सरकार, असं म्हटलं जातं. अहो, लोकसभेमध्ये आता काय सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल वकील उभं केलेत ते कोणत्या पक्षाचे होते? काँग्रेसचे नव्हते. मग ते कशाला सुप्रीम कोर्टात उभे राहिले? वकिली हा व्यवसाय वेगळा असतो, त्याच्यातलं टॅलेंट वेगळं असतं. राजकारणामध्ये मनोज सिंघवी सारखे लोक जर तेव्हा तुम्ही जेव्हा कोर्टात देता त्या टायमाला हा का विचार करत नाही की हा काँग्रेसचा आहे याला कशाला नेमायचं? असं नेमणुका कुणाचा पक्ष पाहून केलं जात नाही तर त्याचं असलेली क्वालिटी पाहून केली जाते. आणि उज्ज्वल निकमाने अनेक अतिरेक्याला फाशीपर्यंत नेलेलं आहे. म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्हाला आवश्यकता वाटते. त्यांना पीडिताला न्याय देण्यासाठी उज्ज्वल निकम ते तर आहेच आहे, आणखीनही आम्ही वकील नेमाचा प्रयत्न करू. हे बघा, माझं हे स्पष्ट मत आहे, या अशा फालतू गोष्टीला कुठेही वाव देऊ नये. झालेल्या पीडिताच्या अन्यायाला आपल्याला न्याय कसा देईल ही भूमिका सर्वांची असली पाहिजे. म्हणून बाहेरचे आतले
आणि इथून जाऊन तिथं उपोषण करणारे याला कवडीची किंमत आम्ही देत नाहीत. आम्ही पीडिताच्या कुटुंबाला न्याय द्यायचा सरकारचा प्रयत्न राहील. या प्रकरणात वामन म्हात्रे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि त्याच्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. पत्रकारांना उद्धटपणे अर्वाच्य भाषेत बोलल्यामुळे हा गुन्हा दाखल तुमच्या पक्षाशी निगडीत होते, संबंधित होते. हे बघा, पक्ष हा वेगळा भाग आहे. कायदेशीर जर कारवाई ज्याच्यावर करायची असेल, पोलिसाला कुठेही आमचा बंधन नसतं, हे या गोष्टीतून सिद्ध झालेलं आहे. जर आमची सत्ता आहे, आमच्या सत्तेमध्ये आमचे गृहमंत्री आहेत, जर हा वाचवायचा जर प्रयत्न केला असता तर ही केस दाखल झाली नसती. म्हणून सरकार कोणत्याही ज्या चुकीच्या एखादी घटना असेल तर त्याला सहकार्य करत नाही, हे यातून सिद्ध होतं. हीच सरकारची मानसिकता असली पाहिजे. पैठणमधली एक घटना समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढत असताना ग्राहक सेवा केंद्र जे आहे त्यांनी 30 रुपये महिलांकडून घेतल्याची घटना समोर आलेली आहे. त्यावरती कुठेतरी कारवाई केली जाईल का काय? मी सर्व महिला भगिनींना या तुमच्या माध्यमातून सांगेल की कुठेही कोणत्याही एजंटाला 1 रुपया देऊ नका. कोणी मागत असेल रीतसर त्याची पोलीस स्टेशनला तक्रार करा, तातडीने त्याची दखल सरकार घेईल. कोणी फसवतोय आणि आपण त्यांना पैसे देतोय, जर तुम्ही देत असाल तर त्याला कुठेही रोखता येणार नाही. म्हणून याच्या अशा 1-2 कंप्लेंट जर प्रत्येक भागामध्ये जर झाल्या दलालांच्या तर ह्याला पायबंद बसू शकतो. सर, केंद्रातून एक चांगली आयुष्मान नावाची योजना जी आहे ती सर्वांसाठी आणण्यात येणार आहे आणि त्याच्यातून 10 लाख रुपये पुरुषांना आणि 15 लाख रुपयाचा विमा महिलांना देण्यात येणार आहे. कसं बघतात या योजनेकडे? आयुष्मान विमा योजना आणि 4 लाखापर्यंतचा रुग्णाच्या खातेचा खर्च सुद्धा होतो. आयुष्यमान योजना ही पूर्वी आलेली आहे, त्याच्यामध्ये केलेलं हे वेगळं डेव्हलपमेंट ज्याला म्हणू शकतो. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची काहीतरी मोल असलं पाहिजे. एखादं कुटुंब एखाद्या दुर्घटनेमध्ये जातं त्या टायमाला त्याच्या मागं असलेलं सर्व कुटुंब हे उघड्यावर पडतं. अशा वेळेला त्याला साथ देणं ही सरकारची जबाबदारी असते. म्हणून त्यांच्यासाठी विमाचं कवच असलं पाहिजे आणि त्यांना एक दिलासा म्हणून हा जो काही प्रयत्न सरकार करते, मला वाटतं याचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. शिंदेनी फक्त एक उद्धव ठाकरे असं म्हणतात की मतांसाठी शिंदेनी फक्त लाडकी बहीण योजना आखलेली आहे. मतासाठी आम्ही जी काही लाडकी बहीण योजना आखली असेल असं तुमचं म्हणणं असेल तर तेही आम्हाला मान्य आहे. परंतु या माध्यमातून लाडक्या बहिणीला काहीतरी सहकार्य करण्याची भूमिकेचं स्वागत होतंय, हे तुम्हाला विसरता येणार नाही. आम्ही हे करू. तुमच्यासारखं मतासाठी कुणाचा पट्टा गळ्यात घालणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.